Cancer Healer Center, a new beginning. राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंसोबत युतीची तयारी. मात्र उद्धव ठाकरेंची युतीसाठी राज ठाकरेंसमोर अडचण. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आमच्यातील भांडणं, वाद, गोष्टी अत्यंत किरकोळ. आम्ही एकत्र येणं फार कठीण गोष्ट नाही. मात्र विषय फक्त उद्धव ठाकरेंच्या इच्छेचा. एका मुलाखतीमध्ये राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य. महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार. मात्र भाजपला पाठिंबा देणार नाही. ही शिवरायांची शपथ घ्या, मगच टाळी देण्याची हाळी द्या. उद्धव ठाकरेंकडून अटी शर्थींसह राज ठाकरेंसोबत येण्याची तयारी. वाट बघा, पण उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यास उत्तमच. आम्हाला आनंदच होईल. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. युतीच्या अटीवरून मनसे आणि ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांमध्ये चुंबली. उद्धव ठाकरेंनी घातलेली अट मनसे नेत्यांना मान्य, तर अट योग्यच असल्याचं ठाकरेंच्या नेत्यांचं मत. उद्धव ठाकरे देखील शपथ घेतील का? अटी घालून सर्व विसरणं ही उद्धव ठाकरेंची भूमिका योग्य. मनसे नेते प्रकाश महाजन यांचं वक्तव्य. तर उद्धव ठाकरे यांनी घातलेली अट योग्यच. शिवसेना फोडलेला भाजप आणि शिंदेंना आमचा विरोधच. अंबादास दानवेंचं प्रकाश महाजन यांना उत्तर. महाराष्ट्रद्रोही शक्तींविरोधात ठाकरे कुटुंबानेच नाही तर सर्वच कुटुंबांनी एकत्र यायला हवं. ट्विट करत रोहित पवारांची शरद पवारांसह अजित पवारांना साथ. बडतर्फ रणजित कासलेला निवडणूक ड्युटी नव्हती. कासलेचे दावे तथ्यहीन. पोलीस प्रशासनाच्या अहवालातून समोर. निवडणुकीमध्ये परळीत बंदोबस्ताला असताना ईव्हीएम मशीन असलेल्या ठिकाणावरून आपल्याला हटवलं, कासलेचा दावा. पुण्यात काँग्रेसला गळती. संग्राम थोपटे पाठोपाठ युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांचा देखील राजीनामा. संग्राम थोपटेही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा. पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा. ससून रुग्णालयानं नव्यानं दिलेल्या अहवालानंतर डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल. नागपूरमधील रिअल इस्टेट एजंट अंकुश कडू यांची धारधार शस्त्रानं वार करत हत्या. वैमनस्यातून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय. आरोपींचा शोध सुरू. वेलेपार्लेतील जैन मंदिरावर तोडक कारवाई करण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी मंदिराला भेट देण्याची शक्यता. नाशिकमधील दगडफेक प्रकरणी 38 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. धार्मिक स्थळाचं अतिक्रमण हटवण्यापूर्वी हा हिंसाचार झाला होता. आतापर्यंत 1500 जणांवर गुन्हा दाखल. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल 8 मे रोजी लागणार. 17 वर्षाच्या सुनावणीनंतर निकाल राखीव. मालेगावात 29 सप्टेंबर 2008 रोजी बॉम्बस्फोट झाला होता. इगतपुरी तालुक्यामध्ये तीव्र पाणी टंचाई. दरेवडीतील आदिवासी महिलांची पाण्यासाठी पायपीट. जंगलातून 3 किलोमीटरपर्यंत घोटभर पाण्यासाठी जीवघेणा प्रवास. कल्याण डोंबिवलीमध्ये दुर्गंधीयुक्त आणि पिवळसर रंगाचं पाणी. उल्हास नदीमध्ये जलपर्णी काढण्याच्या कामामुळे पाण्याची गुणवत्ता बदलली. पाणी उकळून आणि गाळून वापरण्याचं पालिकेचं आवाहन. नागपुरात काल सर्वाधिक 44.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. शहरातील 33 ट्रॅफिक सिग्नल दुपारी 1 ते 4 दरम्यान बंद राहणार. विदर्भामध्ये पुढील 4 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. नियमांचं उल्लंघन केल्यास वाळू डेपो रद्द. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा. आतापर्यंत नागपुरातील 10 वाळू डेपोंवर कारवाई, तर राज्यातील सर्व 57 वाळू डेपोंना नोटीस. मध्य रेल्वेवर आज 5 तासांचा मेगा ब्लॉक. सीएसएमटी विद्याविहार दरम्यान धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार. सकाळी 10:48 ते दुपारी 3:45 या कालावधीत डाऊन धीम्या मार्गावरील सेवा डाऊन जलद मार्गावर वळवल्या जाणार. दिल्लीच्या दयालपूरमध्ये इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्याकडून चौकशीचे आदेश. तळमजल्यावरील बांधकामामुळे इमारत कोसळल्याचा अंदाज. Cancer Healer Center, a new beginning.